श्री स्वामी समर्थ. जय सद्गुरू. सकाळ सकाळ सुरुवात झाली होती माझ्या बाळापासूनच. माझं बाळ मला दाखवत होतं दोरी उड्या कशा मारायच्या. माझ्या घरात कितीही प्रॉब्लेम असला ना तरी पण माझ्या बाळाकडे बघून माझा दिवस छानच जातो. आणि माझे दोन्ही बाळं ना खूप समजूतदार आहेत. मी रडताना माझे डोळे पुसणारे आणि मी हसताना मला जास्त हसवणारे आहेत. तर ह्यांच्यासाठीच तर सगळं करायचं आहे. म्हणूनच मी यूट्यूब हा प्लॅटफॉर्म निवडला आहे. बघू आता. मी तर प्रयत्न 100% करतेच, पण मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. दुपारच्या वेळेस 4 ब्लाऊज कट केले होते, ते एकसाथच कट केलेले. त्यामुळे ते पार्ट बाजूबाजूला काढून मी ना व्यवस्थित करून ठेवत होते. हे छोटी मोठी कामं हे उगाच दिवस जात नाही म्हणून त्यासाठी करायचं आहे. नाहीतर तसं पण माझ्या पाठीमागं दुसरी काही कामं नसतात. कारण कामं नसल्यामुळे इतकं कंटाळून जातं ना जीव. आणि त्यात वाईट वाईट विचार आणि वाईट वाईट घरात घडणाऱ्या गोष्टी. घरोघरी मातीच्या चुलीच. दुसरं काय असणार आहे. माझ्यात पण घरात प्रॉब्लेम असतातच, पण माझ्या बाळांमुळं ना मला नेहमीच हसत खेळतच जीवन जगायचं आहे. त्यामुळंच मी बाकीच्या सगळ्यांचा विचार बाजूला ठेवून ना सतत हसत खेळत जगत असते. संध्याकाळच्या वेळेला प्रियांश आणि मी दळण नीट करत होतो. आणि गव्हाचा साठा असल्यामुळे गव्हामध्ये किडे तण झाले होते. त्यामुळे आम्ही ते नीट साफ करून घेत होतो. माझ्या पिल्लूची मधीच गडबड चालूच असते. माझ्या पिल्लूचा हात लागल्याशिवाय कुठल्या कामाला माझं काम पूर्ण होतच नाही. पिल्लू आहे म्हणूनच मी एवढी खुश असते. तुम्हाला दिसतच असेल. थोड्या वेळा दळण नीट करून झाल्यानंतर मध्येच ना व्हिडिओ कॉल आला होता. साधा कॉल आला होता. व्हिडिओ कॉल ती करायची इच्छा असते, पण ते होऊ शकत नाही. कॉल कोणाचा आला होता सांगते. कॉल आला होता माझ्या वडिलांचा. आईवडिलांना बोलून मनातलं दुःख दाबून ठेवून सांगायचं ओठावर आलं होतं, पण आपल्यामुळे त्यांना कशाला टेन्शन म्हणून मनातच दाबून रडत रडत कशी तर कामावरून घेतली. तसं तर कुठल्याच गोष्टीचं मला कमी पडू दिलं नाही आईवडिलांनी. आणि आता पण माझ्यामुळे त्यांना त्रास कशाला म्हणून मी कसं तर स्वतःला सावरत कामावरून घेतलं. प्रत्येकच गोष्टीला आईवडिलांकडे हट्ट करणारी मी. आज मनात दाबून सांगाव्याशा वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा मनात दाबून धरायची वेळ आली माझ्यावर. पण काही नाही. तोपर्यंत शिव शाळेतून आला होता आणि शिवने मला खूप छान समजून सांगत होता. आणि रडलेला चेहरा बघून मला परत विचारत होता की काय झाले. आपल्याच बाळाला आपण कसं काहीही बोलणार. म्हणून मी त्यालाही हसून खेळून 4 गोष्टी सुनावल्या. तर असाच गेला आजचा दिवस रडत हसत.